रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र विचाराला त्यागाला प्रथम वंदन करते आणि सभागृहामध्ये उपस्थित असलेल्या माझ्या सर्वच सदस्य भगिनी आणि बंधू यांना सर्वांना मानाचा जय भीम जय शिवराय। खरं तर आज खरंच आम्हाला खूप अभिमान आहे की आज महापौरपदी आमच्या हर्षालीताई यांची निवड झालेली आहे आणि उपमहापौरपदी आमचे राहुलजी दामले सर, ह्या दोघांना देखील मनापासून सदिच्छा आणि शुभेच्छा देते। आणि शुभेच्छा देत असताना मी एवढं सांगेल की हे सगळं जे आज आपण आरक्षण भोगतोय हे सगळी देण जी आहे महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची हे अनंत उपकार आहेत, खास करून आपल्या महिला भगिनींवर, आणि हे आपण कधीही विसरता कामा नये। बाकी मॅडम, मी सुद्धा या सभागृहामध्ये नवीन आहे आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना आज इथपर्यंत ज्यांनी पोहोचवलं ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब आणि आमचे शिंदे साहेब, आमचे महेश दादा, या सर्वांनी जे आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांच्या डोक्यावर हात ठेवलेला आहे। आज प्रथम या सभागृहात येत असताना गेल्या 15 दिवसापासून मी एक एक दिवस मोजत होती की मी त्या सभागृहात कधी जाईल, आणि माझ्यावर जो विश्वास ह्या आमच्या नेत्यांनी ठेवलाय, महेश दादांनी ठेवलाय, जो वाढ आम्हाला देतील, जो पॅनल आम्हाला देतील, त्या पॅनल मध्ये काम करायची संधी कधी मिळेल ह्या दिवसाची मी खूप आतुरतेने वाट बघत होती। मी जास्त काही बोलणार नाहीये, फक्त माझी एवढी अपेक्षा आहे की आम्हाला तुम्ही दोघांनी सहकार्य करावं। आम्हाला जी संधी मिळालेली आहे, जे सामान्यातून आम्ही ज्या पद्धतीनं म्हणजे ज्या संघर्षातून मी तरी निवडून आली, तर मला या संधीचं खरंच सोनं करायचं आहे। तर माझी तुम्हाला विनंती राहील की आमच्यावर विश्वास ठेवा आणि आम्हाला वेळोवेळी सहकार्य करा। एवढंच बोलते। जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र।